पतीसोबत झालंय की 8 दिवसापासून खूप डिस्टर्ब होते. त्यांना मेंटली टॉर्चर केलं जात होतं ऑफिसमध्ये. किंवा 7-8 दिवसापूर्वी ज्या काही त्यांच्यासोबत घटना झाल्या, माझ्या मुलांसोबत घटना झाल्या की त्याच्या शाळेबाहेर समजा त्याला किडनॅप करण्यासाठी मुलं पाठवले गेले, किंवा त्यांच्या ऑफिसच्या बाहेर पण गाडीला धक्का लागल्यानंतर त्यांना शिवीगाळ करण्यात गेली. असं इनडायरेक्टली टॉर्चर केलं जात होतं त्यांना काही गोष्टीवरून. आणि नंतर त्यांच्या जे गाडीमध्ये ती सुसाईड नोट आहे असं म्हणतात, ती मला अजून दाखवली गेलेली आहे. मी त्याच्यासाठी सुद्धा मागणी केलेली आहे, पण ती मला अजून दाखवली गेलेली नाहीये. ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव आहे त्याला डायरेक्ट मला न्याय पाहिजे, त्याला सजा झाली पाहिजे. आणि मी ती फिर्याद दाखल करण्यासाठी आले, माझी फिर्याद घेत नाहीये ते तर माहीत नाही. पण मला असं फिर्याद घेऊ आपण, थोडं वेट करा, या गोष्टी मला उत्तर दिलं जाते. माझी फिर्याद घेतली जात नाहीये इथं. माझी मागणी एवढीच आहे की जी माझी फिर्याद दाखल केली जावी आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. नाही सर, ते सुसाईड करू शकत नाहीत. सगळ्यांनी बघितलं असेल, त्यांना सगळ्या युट्यूब चॅनलला हे ते किती स्ट्रॉंग आहे ते सगळ्यांना माहिती आहे. ती सुसाईड करू शकत नाहीत. त्यांना मेंटली खूप टॉर्चर केलं गेलं. ते डिस्टर्ब होते, 1 महिन्यापासून खूप जास्त डिस्टर्ब होते. मी ऑब्झर्व केलं होतं, ती घरी बोलत पण होते की मी खूप डिस्टर्ब आहे, मला ऑफिसचा खूप जास्त स्ट्रेस आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.